श्री स्वामी समर्थ. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णू सहस्रनाम वाचण्याचे महत्त्व काय आहे? या विष्णू सहस्रनाम वाचनाने आपल्या आयुष्यात काय बदल होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेचे या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. अधिक महिन्याला सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे. या अधिक महिन्याच्या काळात आपण अधिक विष्णूची सेवा करत असतो. नेमकी सेवा कोणती करावी हे समजत नसेल तर रोज आपल्या सोयीनुसार विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे. भगवान विष्णूची 1000 नावे घेत विष्णू सहस्रनामावली म्हणत आपण श्री विष्णूच्या चरणी 1000 तुळशी पत्र अर्पण केल्याने आपल्या हातून अति उच्च कोटीची सेवा घडत असते. तर हे विष्णू सहस्रनाम म्हणजे काय असते? तर विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूच्या 1000 नावांचे अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र स्तोत्र आहे. श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे भीष्म पितामह व युधिष्ठिर यांच्यातील हा संवाद आहे. यामध्ये धर्मराजाने असे विचारले आहे की या जगामध्ये काय श्रेष्ठ आहे? त्याला उत्तर देताना भीष्म म्हणतात की दिव्य असे हे सहस्त्रनाम आहे आणि पितामह भीष्म ती सहस्त्रनामे त्यांना सांगतात. या विष्णू सहस्रनामाचा उगम महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाच्या समाप्तीनंतर झाला. बाणशय्येवर असलेल्या भीष्माचार्यांनी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर याच्या प्रश्नांचे उत्तर देताना हे स्तोत्र पहिल्यांदा सांगितले होते. हे महान ऋषी वेदव्यास यांनी रचले असून ते महाभारताच्या अनुशासन पर्वात समाविष्ट आहे. तेव्हापासून हे स्तोत्र या जगामध्ये प्रसिद्ध झाले. हे विष्णू सहस्त्रनाम रोज पठण केले असता आपले मनोवांछित पूर्ण होते. विष्णू सहस्त्रनाम वाचनाने किंवा श्रवण केल्याने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभाव दोष नाहीसे होतात. विघ्ने आणि संकटे दूर पडतात. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रकारचे प्रारब्ध नष्ट होते व इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. ज्या दिवशी एकादशी असते त्या एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे किंवा विष्णूचे स्वरूप असणाऱ्या राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, नृसिंह अवतार सोडून या देवांच्या समोर तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात आपल्याला भगवंताचे दर्शन होते. जर आपले एखादे काम अडले असेल किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला करणे अशक्य वाटत असेल तर संकल्प करून 40 दिवसामध्ये रोज 12 वेळा हे विष्णू सहस्रनाम वाचन केले तर याच्या पठणाने आपल्या अशक्य गोष्टीही शक्य होतात. या विष्णू सहस्रनामाने अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम असे अनुभव येतात. बालकृष्णाला तुळशी अर्पण करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ही तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. जर आपल्या घराला प्रखर वास्तुदोष असेल तर हा वास्तूचा दोष जाण्यासाठी हे विष्णू सहस्रनाम रोज 3 वेळा वाचन करावे. सलग 15-20 दिवस आपण ही सेवा केली तर आपल्या वास्तूचा दोष जाण्यासाठी मदत होते. शक्यतो याची सुरुवात बुधवारपासूनच करावी. सेवा करत असताना तुपाचा दिवा व धूप किंवा अगरबत्ती चालू ठेवावी. जर एखाद्याला बाहेरची बाधा, बाहेरचा त्रास असेल तर आपली संतती मतिमंद किंवा गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत. ती व्यक्ती जर पाठ ऐकत नसेल तर त्या व्यक्तीला विष्णू सहस्रनामाचे अभिमंत्रित तीर्थ प्यायला द्यावे. यामुळे बाहेरील बाधा निघण्यास मदत होते. मुलांमध्ये असणारा मतिमंदपणा, गतिमंदपणा निघून जाऊन मुले व्यवस्थित होतात. जर आपल्या घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर आजारी व्यक्ती असेल तर कोणतेही उपचार करून जर आजार बरा होत नसेल तर त्या व्यक्तीच्या, जर पुरुष असेल तर उजव्या हाताच्या नाडीवरती आणि स्त्री असेल तर डाव्या हाताच्या नाडीवरती किंवा विष्णू सहस्रनाम पठण करत अभिमंत्र तीर्थ किंवा त्या व्यक्तीसमोर बसून विष्णू सहस्रनाम ऐकवले तर सर्व जुनी व्याधी निघून जाते. सुरू असलेल्या औषधांचा प्रभाव शरीरावरती होऊन न होणारा आजार बरा होण्यास मदत होते. या विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. जो कोणी या स्तोत्राचा पाठ विष्णू मंदिरात बसून करेल त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. पिंपळाच्या पारावरती बसून विष्णूचे ध्यान करीत
जो या विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. महादेवाच्या मंदिरात किंवा तुळशी वृंदावनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फळ प्राप्त होते. श्री विष्णूच्या अच्युत, अनंत आणि गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये आपल्या जीवनात उपयोगी येणारे काही मंत्र दडलेले आहेत. जर आपल्याला रोज विष्णू सहस्त्रनाम वाचणे शक्य नसेल तर किंवा वाचता येत नसेल तर आपल्याला झालेली विकार, आपली जी समस्या असेल, आपला जो प्रश्न असेल त्यानुसार आपण त्या श्लोकाचे पठण करू शकतो. मानसिक विकार असतील आणि ते दूर होण्यासाठी वैद्य सदा योगी विरहा माधो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबल हा मंत्र म्हणावा. स्मरणशक्ती वाढण्यासाठी महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती अनिर्देश वपुः श्रीमान मे आत्मा महाद्रिद्रुपू हा मंत्र म्हणावा. आपण केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी असंख्यो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्छुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिदः सिद्धी साधन हा मंत्र म्हणावा. त्याचबरोबर कार्यात यश मिळण्यासाठी भूत भव्य भवनाथ पवन पावनो नलः काम कामकृतांत काम कामप्रद प्रभू हा मंत्र म्हणावा. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय मिळण्यासाठी युगादी कृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्त रूपश्च सहस्रजिदनंत जितः हा मंत्र. नोकरीत व व्यवसायात वाढ होण्यासाठी व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्दिः परमस्पष्ट तुष्टः पुष्टः शुभेक्षणः हा मंत्र म्हणावा. जर आपल्या साधनेमध्ये बाधा येत असतील तर साधनेतील बाधा कमी होण्यासाठी हा मंत्र म्हणावा. संकट येत असतील आणि संकटात रक्षण होण्यासाठी हा मंत्र म्हणावा. अर्थप्राप्तीसाठी हा मंत्र म्हणावा. आपले कल्याण होण्यासाठी हा मंत्र म्हणावा. पोटाचे विकार असतील तर ते पोटाचे विकार दूर होण्यासाठी हा मंत्र म्हणावा. हे मंत्र 11 वेळा 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणावेत. किंवा आपण दिवसभरामध्ये हे जर विष्णू सहस्त्रनाम ऐकले किंवा वाचले तर आपल्याला या सर्वांचे फळ मिळते. सर्व समस्यांवरती एकमेव उपाय म्हणून तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम संपूर्ण वाचू शकता. प्रत्येक एकादशीला या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ न चुकता करावा. पितृदोषाचा प्रखर त्रास आपल्या घराण्याला जाणवत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचे पठण नियमित करावे. श्री गुरुचरित्राचे पारायण करत असताना रोज रात्री श्री विष्णू सहस्त्रनाम वाचन करावे. यामुळे गुरुचरित्र वाचनात होणाऱ्या चुका माफ केल्या जातात. तसेच रोज रात्री हे विष्णू सहस्त्रनाम वाचले तर आपल्या हातून अजाणपणे किंवा नकळतपणे घडलेल्या पाप कर्मातून आपल्याला मुक्ती मिळते. श्री विष्णू याग करत असताना विष्णू सहस्त्रनाम म्हणून आपण प्रत्येक ओवीला स्वाहाकार करू शकतो. श्री विष्णूची पत्नी श्री महालक्ष्मी असल्यामुळे आपल्या घरात धनसंचय वाढीस लागून लक्ष्मी कायम टिकून राहते. सर्व प्रकारची सुख शांती प्राप्त होते. योग्य उच्चारांसह पठण केल्यास शरीरातील प्राणशक्ती संतुलित राहून उत्तम आरोग्य प्राप्त होते. असे बरेचसे फायदे या विष्णू सहस्त्रनाम पठणाचे आहेत. जर आपल्याला वाचता येत नसेल तर वाचना इतकेच महत्त्व ऐकणाऱ्याला देखील असते. सुरुवातीला हे स्तोत्र वाचत असताना अवघड जात असले तरी रोजच्या वाचनाने आपल्याला ही सवय होऊन हे स्तोत्र म्हणण्यास सोपे जाते. तर हा झाला विष्णू सहस्त्रनाम संदर्भातला व्हिडिओ आणि त्या विष्णू सहस्त्रनाम वाचनाचे फायदे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.